नमस्कार मित्रांनो, आम्ही जात आहे दिल्लीसाठी नांदेड येथून काशी महालक्ष्मी एक्सप्रेस ही ट्रेन नांदेडवरून सकाळी 11:10 पूर्णा हिंगोली या मार्गे MP मध्ये जाते. MP मध्ये इटारसी, झांसी, भोपाळ, ग्वालियर या मार्गे UP मध्ये जाते. UP मध्ये आग्रा, मथुरा आणि शेवटी दिल्ली. हा सगळा प्रवास 24 घंटे 24.5 घंटे चालतो पूर्ण प्रवास. आग्रा जंक्शन. आग्र्याहून 1-1.5 तासामध्ये मथुरा जाते गाडी. मथुरा जंक्शन. मथुरा आणि आग्र्यामध्ये जवळपास गाडी खाली होती. जवळपास म्हणजे 50% गाडी खाली होती. मग पुढे जाणारी माणसं महाराष्ट्रामधून कटरा म्हणजे वैष्णवदेवी जे आहे जम्मू काश्मीर तिकडे जाण्यासाठी खास ही ट्रेन त्या लोकांसाठीच आहे. त्या ट्रेनमध्ये बहुतांश लोक कटरा जाण्यासाठीच असतात. मित्रांनो, एक अभिमानाची गोष्ट काय माहिती आहे? तर आम्हाला आपल्या लातूरचा ब्रँड, आपल्या लातूरचं पाणी हे दिल्लीमध्ये बघायला भेटलं. हे बघा, सनरिच लातूरचा ब्रँड. लातूरचं पाणी 1600 किलोमीटर दूर. किती अभिमानाची गोष्ट. प्राऊड ऑफ यू सनरिच. अभिमान वाटतो आपल्या लातूरचा आणि सनरिचचा. अशा पद्धतीने आमचा प्रवास मस्त गेला आणि शेवटी आम्ही दिल्लीमध्ये पोहोचलो. दुसऱ्या दिवशी सकाळी 11:30-12 वाजेच्या अंदाजामध्ये दिल्लीमध्ये पोहोचलो. दिल्लीमधून आम्ही नंतर आम्हाला जायचं होतं बिजनोर UP मध्ये. त्या बिजनोरला जाण्यासाठी आम्ही तिथं चौकशी केलं. त्यावेळेस आम्हाला कळालं काश्मीरी गेट म्हणून बस स्टॉप आहे, मोठं बस स्टॉप आहे. त्या बस स्टॉपवरती जाऊन आम्ही थोडासा जेवण वगैरे करून आम्ही बिजनोरसाठी बस पकडली आणि बिजनोरला निघालो. बिजनोर हे एक UP मधला एक जिल्हा डिस्ट्रिक्ट आहे. बस स्टॉप एक अशा पद्धतीचं होतं की एअरपोर्ट, मेट्रो स्टेशन, कारण या बस स्टॉपच्या वरती मेट्रो स्टेशन आहे. राजस्थान जयपुर से बस में करता हूँ, बाहर का आता हूँ. असं बस स्टॉप मेन कुठंच नाही. फक्त जिल्हा किंवा तालुका अशा ठिकाणीच मेन बस स्टॉप. तालुक्यासारख्या ठिकाणी पण मेन बस स्टॉप नाही. रोडलाच गाडी थांबते. पूर्ण मार्केट खचाखच भरलेलं होतं बस स्टॉपमध्ये.
मित्रांनो, तुम्हाला हा एक प्रश्न पडला असेल की हे एवढ्या लांब गेले कशाला. तर सांगतो मित्रांनो, आम्ही एवढ्या लांब आलो आहोत की एक गाडी घ्यायची आहे. आम्हाला 4 व्हीलर गाडी विकत घेण्यासाठी आम्ही चाकूर, जिल्हा लातूर येथून UPमध्ये सहारनपूर जिल्हा देवबंद तालुका या ठिकाणी गाडीसाठी आलेलो आहोत. खास गाडी घेण्यासाठी आम्ही तेवढ्या लांबून इथंपर्यंत आलेलो आहोत. आणि दुसरा शौक प्रवास आपल्याला आवडतो. UPमधले बसमध्ये म्युझिक सिस्टम असते. आपल्यासारखं खाड वाजत नाही, तर गाणी वाजत गाडी चालते. हायवे मस्त. UPमध्ये बिजनोर. मित्रांनो, हे काय दिसतं तुम्हाला माहिती आहे का? हे कमेंट करून सांगा आपल्याला काय आहे. UPमध्ये तुम्हाला हे असे भरपूर बघायला भेटते. भरपूर हे विकसनशील UPला आपण मूळच नाव ठेवत होतो, पण UP मस्त. इलेक्ट्रिक ॲटो खूप बघायला भेटते. कंपनी पण बऱ्यापैकी आहेत. इकडे खूप बागायत शेती आहे. पाण्याचं प्रमाण खूप. 5-10 फूट खोल जर खड्डा मारला तर त्या खड्ड्यामध्ये पाणी भरतं मग पूर्ण, असं इथल्या स्थानिक एका मित्राने म्हणलं. लोक पण छान. तर मित्रांनो, आलेलं आहे आपलं एक डेस्टिनेशन, म्हणजे सहारनपूर जिल्ह्यामध्ये देवबंद तालुका आणि सिटी आहे. छोटंसं एक सिटी आहे. तर या ठिकाणी आपल्याला गाडी 2000 Hyundai Accent CRD 2016 मॉडल ॲक्सेंट गाडी आपण परचेस केलेली आहे. तर इथून आपला प्रवास आपल्या स्वतःच्या गाडीमध्ये. तिथून आम्ही निघालो हरिद्वार. कारण देवबंदपासून हरिद्वार एक 80-85 किलोमीटर काहीतरी होतं. मग आम्ही विचार केला, आता गाडी घेतली, एवढ्या दूर आलो, चला हरिद्वार ऋषिकेश करून जावं. म्हणून आम्ही 1-1.5-2 वाजता आम्ही देवबंदमधून हरिद्वार ऋषिकेशकडे निघालो. मस्त एक्सपिरियन्स आहे तिकडचा. खूप भारी वाटतं. मस्त आहे, फिरायला पण चांगलं आहे. रोडच्या दोन्ही साईडनी मोठे झाडे, शेतामध्ये हिरवगार धान्य. तिकडे मेन पिकं गुराढोरांसाठी मका, आणि दुसरं धान्य म्हटलं तर ऊस आणि आंब्याची बाग आहेत. हेच पाहायला भेटत होतं, मिळत. वातावरण मस्त, एकदम रम्य वातावरण होतं. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत हिरवगार भारी वाटत होतं. कारण उन्हाळ्याचे एकदम जून नाही मेचा महिना, ज्या टाईममध्ये आपल्या महाराष्ट्रात पूर्ण माहिती आहे सगळ्याला कसं वातावरण असतं.
त्या वातावरणामध्ये तिकडे UPमध्ये सगळीकडं एकदम हिरवंगार वातावरण होतं. अशा पद्धतीने आम्ही हरिद्वारमध्ये पोहोचलो. पहिली वेळेस हरिद्वारमध्ये आलो. आम्हाला काहीच माहीत नव्हतं कुठं थांबायचं, काय कसं काय नाही. असंच फिरत गेलो. पार्किंगला गाडी लावली. पार्किंगला गाडी लावून थोडंसं हे आहे गंगा घाट. हे मेन गंगा घाट आहे. या ठिकाणी गंगा देवीचं मंदिर, गंगा घाट दोन्ही पण आहे. त्यासमोर दिसते त्या ब्रिजवरून आम्ही मध्ये पार्किंगला आलो. पब्लिक खूप पब्लिक होती आणि ऊन पण भरपूर ऊन होतं, भरपूर टेम्परेचर. जवळपास त्या टाईममध्ये आम्ही तिकडे असताना टेम्परेचर 56-57 डिग्री सेल्सिअस नाही 56-57 नाही 46-47च्या आसपास काहीतरी टेम्परेचर होतं. खूप गरमी होती, खूप गरमी. आम्हाला पोहता येत नव्हतं. पोहणारे नदीमध्ये पोहत होते. आम्ही असंच साईडला थांबून पूर्ण गंगा नदीचा पूर्ण भारी वाटलं तिथं थांबून. गंगा घाट गर्दीच गर्दी होती. इथं साखळ्या बांधलेल्या आहेत. नदीमध्ये गेलं तर त्या नदीच्या प्रवाहानं वाहून जाऊन म्हणून साखळ्या सोडलेल्या आहेत. त्या साखळेला धरून मध्ये पोहतात, आंघोळ करतात लोक. मस्त आहे हरिद्वार ठिकाण, मस्त वाटतं हरिद्वारमध्ये. या ठिकाणी दोन देवी आहेत. ते समोर जे डोंगर दिसतं त्या डोंगरावरती एक देवी आणि इथेच पाठीमागे एक देवी, 2 देवी आहेत. सगळं बघून आम्ही थोडं बाहेरच्या साईडला, आउट साईडला म्हणजे थोडं जिथं व्यवस्थित शांतता आहे त्या ठिकाणी जाऊन आम्ही पण आंघोळ करून फ्रेश झालो. फ्रेश होऊन आम्ही परत आमच्या गाडी पार्किंगकडे निघालो होतो. त्यावेळेस वाटेमध्ये आम्हाला आपल्या इकडचे मराठी लोक दिसले. ते एकमेकांशी बोलत असताना मराठीमध्ये बोलत होते. ते ऐकून आम्हाला एवढं भारी वाटलं. अरे म्हणलं आपल्या महाराष्ट्रातले लोक इथंपर्यंत आलेत. हे ट्रॅव्हल्स त्यांचीच होती. ते पाठीमागे बसलेले सगळे तेच लोक होते. पण त्यांचं जेवणाचा टाईम होता, ते जेवण करत होते म्हणून आम्ही त्यांना जाऊन बोलण्याचा काही प्रयत्न केला नाही. पण भारी वाटलं. आपले लोक आपल्याला एवढ्या दूरवरती जवळपास 1600-1700 किलोमीटर लांब आपल्या महाराष्ट्रातले लोक भेटले म्हणून खूप भारी वाटत होते. तिथून पुन्हा आम्ही पुढं निघालो. ऋषिकेश जवळपास तिथून एक 25 किलोमीटर 22-25 किलोमीटर काहीतरी आहे. आम्ही पुढं त्याच हायवेने ऋषिकेशला निघालो. ऋषिकेशपासून जवळपास उत्तराखंडमधला जो पहाडी एरिया आहे ना तो ऋषिकेशपासून चालू होतो. आता हे जे समोर दिसतंय ना डोंगर, या डोंगरापासून आता पुढं पूर्ण एरिया पहाडी एरियाच. आपण ऐकतो ना उत्तराखंड पहाडी एरिया हे ते. ऋषिकेश हरिद्वारपर्यंत असं काही तेवढं नाही, पण हरिद्वारपासून जे चालू होतं ना मग पुढं कंटिन्यू ते डोंगर संपतो आणखीन चालू होतं, संपतो आणखीन चालू होतं. घाट वळण सगळं तेच आहे. ट्रेकिंगसाठी ते मस्त आहे इथून पुढं. आता पण आम्हाला पुढं जायचं नव्हतं कारण आम्हाला अगोदरच भरपूर वेळ झालेला होता. भरपूर दिवस गेले होते आमचे तिकडं फिरण्यामध्ये. पण आम्हाला लवकरात लवकर उरकून परत गावाकडे यायचं म्हणून आम्ही शॉर्टकट आलो. एवढ्या लांब फक्त बघून जायचं म्हणून बघत होतो. हे ट्रेकिंगचं पूर्ण गाड्या इथं ट्रेकिंगचं अद्भुत
इकडल्या लोकांना शेती वगैरे काही नाही, यांचं सगळं जीवन हे नदीमध्ये बोटिंग, ट्रेकिंग, गायडन्स असेच उद्योग यांचे. मस्त गंगा घाट. जशी हरिद्वारमध्ये गर्दी होती त्या प्रमाणात ऋषिकेशमध्ये तेवढी गर्दी नव्हती. शांत वातावरण मस्त वाटत होतं. हरिद्वारपेक्षा ऋषिकेशमध्ये नाईटचा म्हणजे दिवस मावळतीला आलेला होता. भारी वाटलं, एकदम मस्त वाटत होतं. गंगा नदी 12 महिने वाहणारी नदी, एकदम पवित्र. गंगा नदीचं या ठिकाणी आम्ही फक्त हातपाय धुतले आणि गंगा घाटावरती आम्ही बराच वेळ बसून छान वाटलं. छान, एकदम छान. सायंकाळी आरती असते, मग त्या आरतीची वाट बघत होतो आम्ही. पण नंतर लक्षात आलं की आरती या साईडला नाही तर समोरच्या साईडला असते. मग दिवसभर फिरून थोडं पाय दुखत होते, कंटाळा आलेला होता. आता त्या साईडला जायचं म्हणजे तर खूप लांब आहे, म्हणून आम्ही ते अवॉइड केलं जाण्यासाठी. मग याच घाटावरती इथंच बसून बराच वेळ आम्ही घालवला इथे. नंतर आता परत निघालो आम्ही आणि परत येऊन बिजनोरला आम्ही मुक्काम केला. बिजनोरमध्ये मुक्काम करून आम्ही दुसऱ्या दिवशीच्या प्रवासाला निघालो. पण व्हिडिओ खूप मोठा होत होता, त्यासाठी आम्ही व्हिडिओचे 2 पार्ट बनवले आहेत. तर तुम्हाला याच्या पुढचा पार्ट बघायचा असेल याच्या पुढचा पार्ट तुम्ही नक्की बघा. त्या पार्टमध्ये तुम्हाला दिल्ली, मथुरा, परतीचे येते वेळेसचे बरेच तुम्हाला बघण्यासाठी भेटेल. या पार्टमध्ये फक्त तुम्हाला ऋषिकेश आणि हरिद्वार एवढंच कवर झालं. ट्रेकिंगसाठी भरपूर लोक या ठिकाणी येतात. ट्रेकिंगचा पॉईंट या ठिकाणून जे चालू होतात ते बद्रीनाथ, केदारनाथ, हरिद्वारपासून 250-300 किलोमीटरच्या आतमध्ये आहेत. बरेच लोक हरिद्वार, ऋषिकेश करून इथून पुढं बद्रीनाथ, केदारनाथसाठी पण इथूनच जातात. उत्तराखंड खरंच मस्त आणि हिरवळ, सगळीकडे हिरवळ, डोंगर, भारी आहे उत्तराखंड. रात्रीचे 10-10:30 वाजले. हरिद्वारमधून परत आम्ही बिजनोर 12:30-1चा टाईम झाला आम्हाला जायला. भेटूया पुढील पार्टमध्ये. गुड नाईट, टेक केअर.